निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आज बेलापुरात आगमन होणार आहे आणि बेलापुरात तिचा मुक्काम असतो। त्याकरता बेलापूर ग्रामपंचायतीने काय पूर्वतयारी केलेली आहे? संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज 19 जून रोजी येते आहे। हे पालखीचा मान हा बेलापूरला आहे। बेलापूरच्याच आपल्या एक हिंदू कुटुंबाने ती पालखी चालू केली होती आणि त्यामुळं तिला एक विशेष महत्त्व आहे आणि ती आज बेलापूरला मुक्कामी असल्यामुळे आपण विविध ठिकाणी म्हणजे मराठी शाळा आहे, आपलं आझाद मैदान आहे, JTS हायस्कूल आहे, मार्केट कमिटीचं ग्राउंड आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी पडेगाव रोड आहे, ग्रामपंचायतीच्या वतीनं वॉटरप्रूफ मंडप टाकलेले आहेत। त्याचप्रमाणे शासनाकडून आपल्याला जे काही मोबाईल टॉयलेट आलेले आहेत ते मोबाईल टॉयलेट देखील 5-6 ठिकाणी त्याची उभारणी केलेली आहे। त्याचे सफाईचं काम असेल किंवा त्याला पाणी पुरवठा असेल ते ग्रामपंचायत करणार आहे। त्यानंतर टँकरद्वारे जिथं जिथं स्वयंपाकाची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी ग्रामपंचायत पाणी पोहोचवणार आहे। BSC पावडरची फवारणी देखील ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे, म्हणजे जेणेकरून वारकऱ्यांना चांगली सुविधा मिळेल या दृष्टीने ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे। पावसापासून वारकऱ्यांचा बचाव व्हावा यासाठी जे काही प्लास्टिकचं घोंगडी असतील त्या घोंगडीचं वाटप देखील ग्रामपंचायतच्या वतीनं करण्यात येणार आहे। अशा विविध प्रकारे ग्रामपंचायतीने आपली तयारी केलेली आहे। वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था केली आहे? पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण टँकरद्वारे करणार आहोत। आपलं जे काही पंपिंग स्टेशन आहे तिथे देखील थोड्याच वेळात आपण जनरेटरची व्यवस्था करणार आहोत आणि शुद्ध पाणी पुरवठा सगळ्या वारकऱ्यांना होईल असा प्रयत्न ग्रामपंचायतीचा असणार आहे।